आज आपण इयत्ता 8वीचा जो पॅटचा पेपर होणार आहे 22 एप्रिल 2026 रोजी, ज्यामध्ये इंग्लिश या विषयात इन्फॉर्मेशन ट्रान्सफरवरती 5 मार्क्ससाठी प्रश्न हा नक्कीच विचारला जातो. जर तुम्हाला या प्रश्नामध्ये रायटिंग स्किलच्या 5 पैकी 5 मार्क घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण पुढचे जे मी सांगणार आहे 10 मिनिटात यावरती तुमचा इन्फॉर्मेशन ट्रान्सफरवर हा जो सेक्शन असणार आहे तो तर परफेक्ट होईलच आणि तुम्ही पॅटच्या पेपरमध्ये इझिली हा प्रश्न सॉल्व करू शकाल. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा जो प्रश्न असतो बघा, इयत्ता 8वीच्या इंग्लिश विषयाच्या पॅट पेपरमध्ये विचारला जातो नेहमीच, आणि हा कंपल्सरी प्रश्न हा असतोच. त्यामुळे हा प्रश्न कसा सोडवायचा याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात खूप भीती असते. चला तर पाहूयात. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये बघा, दोन पॉईंट्स लक्षात घेतले पाहिजेत. एक नॉन व्हर्बल आणि व्हर्बल. नॉन व्हर्बल म्हणजे असं जे चार्टच्या किंवा फ्लो चार्टच्या किंवा ज्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारचं तर एखादं वेब डायग्रॅम किंवा एखादी ट्री डायग्रॅम दिली जाते त्याला नॉन व्हर्बल म्हणतात. किंवा एखादी जाहिरात तुम्हाला दिली जाते किंवा कंपॅरेटिव्हली तुम्हाला त्यामध्ये काय दिलं जातं तर कंपॅरेटिव्हली क्लासिफिकेशनचा टेबल दिला जातो. तर अशा प्रकारची जी सर्व इन्फॉर्मेशन असते पहा, त्याला नॉन व्हर्बल असं म्हटलं जातं. आणि व्हर्बल म्हणजे काय तर सिंपल आपलं जे पॅराग्राफ्समध्ये सेंटेन्सेस असतात त्याला व्हर्बल असं म्हणतात. तर यावरून तुमची ही जी शंका असणार आहे नॉन व्हर्बल आणि व्हर्बलची ती कदाचित सॉल्व्ह झाली असेल. तर कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो पहा. रीड द फॅक्ट फाईल अँड डेव्हलप अ पॅराग्राफ डिस्क्रायबिंग द अंदमान आयलँड. तर तुम्हाला अंदमान जे आयलँड आहे पहा त्याविषयी काय दिलेलं आहे तर एक फॅक्ट फाईल दिलेला आहे आणि त्यावरून तुम्हाला डेव्हलप अ पॅराग्राफ म्हणजेच तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल हे जे दिलेलं आहे पहा पॅम्पलेट ते नॉन व्हर्बलचं आहे आणि त्यावरून तुम्हाला व्हर्बलमध्ये त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे, म्हणजेच पॅराग्राफमध्ये ते डेव्हलप करायचं आहे विथ द हेल्प ऑफ धीस पॉईंट्स. तर काय काय पॉईंट्स दिलेले आहेत आणि ते कशाप्रकारे करायचं आहे चला तर पाहूयात. फॅक्ट फाईल पहिल्यांदा वाचूयात. जॉग्राफिकल एरिया 8249 स्क्वेअर किलोमीटर. नंबर ऑफ आयलँड्स 556. नंबर ऑफ इनहॅबिटेड आयलँड्स 38. नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट्स 3. पॉप्युलेशन म्हणजे सेन्सेस दिलेला आहे पहा 2011 किती दिलेलं आहे तर 3.80 लॅक्स आणि कॅपिटल सिटी पोर्ट ब्लेअर. तर हे जे पॉईंट्स दिलेले आहेत पहा त्याचं तुम्हाला पॅराग्राफमध्ये रायटिंग करायचं आहे. उत्तर पहा कसं लिहायचं आहे तुम्हाला. द अंदमान आयलँड्स, त्याचं टायटल द्यायचं आहे, हेडिंग आय कॅचिंग असलं पाहिजे, विच इन्क्लूड्स ऑल दी जे तुमचं पॅराग्राफ असणार आहे त्याचं जो थोडक्यात जो म्हणजे पूर्ण ह्याचा डिटेल्स देणारा त्याचं आय कॅचिंग 2 ते 3 शब्दात हेडिंग असलं पाहिजे पहा. तर पाहू शकता कशा प्रकारे उत्तर लिहिलेलं आहे. द टोटल जॉग्राफिकल एरिया ऑफ द अंदमान आयलँड इज 8249 स्क्वेअर किलोमीटर. तर इथं पाहू शकता पहिला जो तुम्हाला फॅक्ट फाईलमधला जी फॅक्ट दिलेली आहे ती फक्त जस्ट सेंटेन्समध्ये त्याचं कन्व्हर्जन केलेलं आहे. काय लिहिलेलं आहे. द टोटल जॉग्राफिकल एरिया ऑफ द अंदमान आयलँड इज 8249 square meter. While the Andaman consists of 556 islands, the number of inhabited islands is only 38. तर इथं पाहू शकता नंबर ऑफ आयलँड्स किती दिलेले आहेत 556. नंबर ऑफ इनहॅबिटेड आयलँड्स किती आहेत 38. तर ह्या दोन पॉईंट्सचा वापर करून नेक्स्ट जे दोन सेंटेन्सेस केलेले आहेत ते अशा प्रकारे असणार आहेत. त्यानंतर पहा पुढचं सेंटेन्स. हावेवर फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजेस द आयलँड्स आर डिवायडेड इंटू 3 डिस्ट्रिक्ट्स. तर नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट्स 3 दिलेले आहेत त्यामुळे इथं त्याचं वाक्य असं केलेलं आहे. हावेवर फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजेस द आयलँड्स आर डिवायडेड इंटू 3 डिस्ट्रिक्ट्स. द पॉप्युलेशन ऑफ दिस आयलँड्स ॲज पर द सेन्सेस ऑफ 2011 इज 3.80 लॅक्स. इथं पाहू शकता पॉप्युलेशन दिलेलं आहे 2011 ॲज पर सेन्सेस किती दिलेले आहे तर 3.80 लॅक्स दिलेले आहे. त्यानंतर पहा इथं पाहू शकता कशा प्रकारे सेंटेन्स केलेला आहे की द पॉप्युलेशन ऑफ द आयलँड्स ॲज पर द सेन्सेस ऑफ 2011 इज 3.80 लॅक्स. त्यानंतर द कॅपिटल सिटी म्हणजे त्याची राजधानी कोणते पहा पोर्ट ब्लेअर. हे सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, मी दाखवू शकते तुम्हाला. कॅपिटल सिटी पोर्ट ब्लेअर.
त्यानंतर पहा, इट इज द लार्जेस्ट सिटी ऑफ द अंदमान आयलँड. आयलँडमधली ही पोर्ट जी ब्लेअर आहे ती लार्जेस्ट सिटी आहे असं सांगितलेलं आहे. फक्त तुम्हाला ॲटलिस्ट किती, तुम्हाला 5 ते 6 ओळीत हा पॅराग्राफ लिहायचा आहे पहा, द अंदमान आयलँड्सचा. आणि अशा प्रकारे 5 पैकी 5 मार्क्स तुम्हाला घेऊन जायचे आहेत. विथ द हेल्प ऑफ दिस पॉईंट्स यू हॅव टू कन्वर्ट द पॉईंट्स इंटू अ सेंटेन्सेस. आणि खूप सोपं असणार आहे. त्यानंतर पहा, पुढचा असणार आहे अनेक आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. गिवन बिलो इज अ वेब डायग्राम. तर मी तुम्हाला सांगितलेलं नॉन व्हर्बलमध्ये एखादी वेब डायग्राम किंवा एखादा फ्लो चार्ट किंवा क्लासिफिकेशनचा टेबल येऊ शकतो. नेहमी लक्षात ठेवायचं, नॉन व्हर्बलमध्ये वेब डायग्राम वगैरे असे वेगवेगळे तुम्हाला काय विचारू शकतात, प्रश्न देऊ शकतात आणि त्यानुसार ते व्हर्बलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी सांगतात. तर पहा, गिवन बिलो इज अ वेब डायग्राम containing information about the different means of electronic devices of entertainment, some audio, some visual, and some both. Write a short paragraph based on the information from the web. तर वेब डायग्राम जी दिलेली आहे त्याच्यामध्ये एंटरटेनमेंटचं काय काय आहे पहा, वेगवेगळे डिव्हायसेसची नावं दिलेली आहेत आणि प्रत्येक डिव्हायसेसचं तुम्हाला काय करायचं आहे, ह्या डिव्हायसेसचं जे बघा टॅबलेट दिलेलं आहे ह्याचं तुम्हाला सेंटेन्समध्ये काय करायचं आहे, तर ह्याचा वापर करून लिहायचा आहे. सिनेमा, त्यानंतर DVD, व्हिडिओ, टॅबलेट, CD प्लेयर, त्यानंतर आयपॉड आणि टेलिव्हिजन. तर हे सगळे काय आहेत, तर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत, एंटरटेनमेंटचे, मनोरंजनाची ही साधने आहेत पहा. आणि याचं तुम्हाला पॅराग्राफ्समध्ये कन्वर्जन करायचं आहे. चला तर पाहूयात. तर सर्वात आधी हेडिंग दिलं. त्यानंतर बघा, मीन्स ऑफ एंटरटेनमेंट हॅव इन्क्रीज्ड इन लिप्स अँड बाउंड्स इन रिसेंट इयर्स. सम आर ओनली ऑडिओ, सम आर व्हिज्युअल अँड सम कंबाईन बोथ मोड्स ऑफ कम्युनिकेशन. तर बघा, एंटरटेनमेंटच्या ह्याच्यामध्ये कोणकोणते ऑडिओ असू शकतात किंवा काही व्हिज्युअल म्हणजे आपण पाहू शकतो. एंटरटेनमेंट मनोरंजनाच्या साधनामध्ये म्हणजे रेडिओ ऐकण्यासाठी असतो आणि काही आपण पाहतो जसं की टी व्हीमध्ये ऑडिओ पण असतं आणि व्हिज्युअल पण असतो. आणि सम ऑफ द कंबाईन ऑफ द बोथ मोड्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजेच टी व्ही इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द बोथ मोड्स ऑफ कम्युनिकेशन. त्यानंतर पहा, द टेलिव्हिजन, द सिनेमा अँड द DVD अँड द टॅबलेट आर बोथ ऑडिओ ॲज वेल व्हिज्युअल. तर जे टेलिव्हिजन आहे, सिनेमा किंवा जे DVD टॅबलेट्स असतात त्यामध्ये आपण ऐकू शकतो आणि पाहूही शकतो की त्यामध्ये कोणता पिक्चर सुरू आहे किंवा कोणते सिरियल सुरू आहे ते. त्यानंतर पहा पुढचं, यू कॅन बोथ सी इमेजेस, फोटोग्राफ्स, मूवीज, सॉंग्स. तर आपण त्यामध्ये आपली इमेजेस, त्यानंतर फोटोग्राफ्स, मूवीज, सॉंग्स पाहू शकतो. अँड देम ॲज वेल ॲज हिअर सॉंग्स, म्युझिक ऑन देम. ऑन द अदर हँड, द ट्रान्झिस्टर, द आयपॉड अँड CD प्लेयर आर ओनली ऑडिओ. तर जे ट्रान्झिस्टर, आयपॉड किंवा जे CD प्लेयर असतात ते ऑडिओ म्हणजे फक्त ऐकण्यासाठी असतात. दे कॅन बी यूज्ड ओनली टू हिअर सॉंग्स ऑर म्युझिक. ते फक्त काय असतात, तर गाणे ऐकण्यासाठी असतात. ते आयपॉड जे असतात, त्यानंतर ट्रान्झिस्टर आणि CD प्लेयर. तर अशा प्रकारे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस ऑफ एंटरटेनमेंटचं पॅराग्राफ्समध्ये मी लिहिलेलं आहे. तर व्यवस्थित तुम्ही स्टडी करून जावा. यापैकीच तुम्हाला एक्झाम्समध्ये विचारलं जातं आणि हा इन्फॉर्मेशन ट्रान्सफरवरचा प्रश्न कंपल्सरी तुम्हाला विचारलाच जातो. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अगदी ते समजून जर घेतला, नॉन व्हर्बल म्हणजे काय आहे, व्हर्बल म्हणजे काय, हे फक्त जे दिलेले डेफिनेशन्स त्याच्या काय आहेत, त्याला काय म्हणतात, हे जर तुम्ही समजून घेतलात तर अगदी इझिली तुम्ही त्याचं व्यवस्थित पॅरेग्राफ्समध्ये असू दे किंवा वेब डायग्राममध्ये किंवा फ्लो चार्ट किंवा ट्री डायग्राममध्ये त्याचं तुम्ही रूपांतर हे करू शकता. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल वाटला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.